लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। खूप मोठा धमाका आता पुन्हा एकदा वसुहत्या आणि रम्याने घडवून आणलेला आहे। पण आता त्यावेळी इकडे मालिनी काकून हे सगळं थांबवायला पाहत असताना काव्या येऊन सगळ्यांची तोंड बंद करते। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतो की काव्या हिची आई म्हणजे शारदा आता घरी आलेली असते। तर आता इकडे धनंजय हा काव्याला दोष देत असतो। तो काव्याला म्हणत असतो की तुझ्यामुळे आज माझी नंदिनी दुःखाच्या दरीत ढकलली गेली आहे। जी नंदिनी आजपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद वाटत आली, जी नंदिनी आजपर्यंत सगळ्यांना फक्त आनंद देत आली, त्या नंदिनीला, त्या माझ्या मुलीला आज तुझ्यामुळे दुःख भोगावं लागतंय। काव्या, या सगळ्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस। तू एकदा तरी आमच्याबरोबर या सर्व विषयावर बोलायला हवं होतंस। तू फक्त नंदिनीचीच नाही तर सगळ्यांचीच फसवणूक केली आहेस। तर मग त्या ठिकाणी शारदा येते आणि शारदा म्हणते की जर तसं असेल ना तर ठीक आहे, मी सुद्धा तुम्हा सगळ्यांची फसवणूक केलीच आहे। मी सांगितलं ना तुम्हाला, काव्या या सगळ्या विषयावर माझ्याबरोबर बोलली होती। हो, पण मीच काव्याला सांगितलं होतं की आता कोणालाही काहीही सांगू नकोस, काहीही बोलू नकोस। आधीच आपल्या नंदिनीचं एकदा लग्न मोडलं होतं। जर पुन्हा लग्न मंडपात जीवाने तिच्या डोक्यावर हात ठेवला होता, त्याने स्वतःहून तिच्याशी लग्न केलं होतं आणि त्यानंतर काव्याने तिला सगळं सत्य सांगितलं असतं, तर अर्थात नंदिनीचं पुन्हा एकदा लग्न मोडलं असतं आणि पुन्हा लग्न मोडल्यामुळे नंदिनी कोलमडून गेली असती। हे नको होतं मला। नाही, त्याबरोबर आता लगेचच पुढे शारदाचं बोलणं मध्यावरच थांबवून लगेचच तिला धनंजय म्हणतो, तू हिला पाठीशी घालू नकोस शारदा। अगं, तेव्हा नंदिनी कोलमडून गेली असती आणि आज काय वेगळं घडलं आहे गं? सांग ना, आज काय वेगळं घडलं आहे? आजसुद्धा तेच झालं आहे। उलट आज नंदिनी सगळ्यात जास्त दुखावली गेली, कळलं ना तुला? त्याबरोबर त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते आणि नंदिनी आता म्हणायला लागते, आई, तुला जर हे सगळं आधीच माहीत होतं तर मग तू तरी मला का नाही सांगितलंस गं? तू का लपवलंस ताई माझ्यापासून आई सगळं? तुला कळतं आहे का आज मला किती दुःख होतं आहे ते? आज मला माझंच कुटुंब माझंच फसवणूक करत राहिलं असं वाटतं आहे। आज माझं कुटुंब मला माझं वाटतच नाही आहे, कळतं आहे तुला? त्याबरोबर इकडे शारदा म्हणू लागते, हे बघ नंदिनी, बाळा, मला कळतं आहे तुला सध्या खूप वाईट वाटतं आहे, तू खूप नाराज आहेस माझ्यावर, सगळं बरोबर आहे तुझं। पण बाळा, एकदा विचार कर ना, डोळे उघडून समोरची परिस्थिती बघ, मग तुझ्या आपोआप लक्षात येईल की मी काही चुकीचं केलं आहे का बरोबर केलं। माझ्यासाठी माझ्या दोन्ही मुली तितक्याच महत्त्वाच्या होत्या। माझ्यासाठी माझ्या दोन्ही मुलींचे संसार तितकेच महत्त्वाचे होते। तुझं आणि जीवाचं लग्न झाल्यानंतर जर काव्याने सगळं खरं सांगितलं असतं तर त्याने काय घडलं असतं? विचार कर ना, झालं असतं ते सगळ्यांचं नुकसानच झालं असतं ना। तू जीवाला घटस्फोट दिला असतास, काव्याने पार्थला घटस्फोट दिला असता, सगळीकडे आपली छितू झाली असती, सगळ्या लोकांनी, नातेवाईकांनी आपल्याला नावं ठेवली असती जर काव्याने आणि जीवाने पुन्हा लग्न केलं असतं तर, कळतं आहे का? त्याबरोबर लगेचच आता आरुषीसुद्धा मध्ये बोलते, सॉरी, खरं तर मी लहान आहे, मी या सगळ्यामध्ये बोलायला नको आहे, पण तेव्हासुद्धा डॅड, तुम्ही केलेलं मला आवडलं नव्हतं आणि आजही मला नाहीच आवडलेलं। तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला पुन्हा मी आठवण करून देते की काव्याचं लग्न बळजबरीने लावलं होतं तुम्ही त्या लग्न मंडपात। आठवतं आहे ना तुम्हाला? काव्य त्या लग्नासाठी नकारच देत होती, बघा ना, आठवा, किती नकार म्हणत होती ती, किती तुमच्या हातापाया पडत होती, तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांच्या पाया पडायला तयार झाली होती ती। जी काव्या कधी कोणासमोरच साधं वाकायला सुद्धा तयार होत नाही, त्या काव्याने तुमच्या शब्दासाठी सगळ्यांचा हात जोडून नमस्कार करत होती ती, तुमच्या सगळ्यांसमोर झुकून मान खाली घालून माफी मागत होती ती। पण तरीही कोणीच तिचं ऐकून नाही घेतलं। उलट बाबा, तुम्ही तर तिच्यासमोर हात जोडलेत आणि म्हणालात की काव्य लग्न कर, हवं तर मी तुझ्यासमोर हात जोडतो, पाया पडतो, आता माझी सगळी इज्जत तुझ्या हातात आहे, लग्न कर। आठवतं आहे ना? त्यावर धनंजय म्हणत असतो, हो आठवतं आहे ना, सगळं मला अगदी इत्थंभूत व्यवस्थित आठवतं आहे।
माझं चुकलं होतं, मी नाही म्हणतच नाही आहे, मी जबरदस्ती केली होती. पण त्या सगळ्यानंतरही जर ह्या मुलीने येऊन सगळं एकदा मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर कदाचित या सगळ्यावरती मी काहीतरी तोडगा काढला असता, काहीतरी मार्ग काढला असता. आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून हिने चूक केली आणि त्या एका दिवशी नाही सांगता आलं हिला. चल मी मान्य करतो, पण त्याआधी तर आपण हिच्याबरोबर कायम चांगलेच वागलो आहे ना आरुषी. मग हिने आपल्याला का नाही सांगितलं? त्याबरोबर शारदा म्हणते, अहो असं काय करताय? मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं नसताना धाकटी बहीण आपल्या मनातल्या गोष्टी कशा का आईबाबांना सांगेल? जरा एकदा तिच्या कलेने सुद्धा विचार करून बघा ना. दोष द्या, काव्या चुकली होती, मी नाही म्हणतच नाही आहे की काव्याची चूक नाही आहे किंवा काव्या जे वागली ते बरोबर आहे, नाही. माझं असं बिलकुल म्हणणं नाही आहे. काव्याने आपल्याला विश्वासात घ्यायला हवं होतं, तिने सांगायला हवं होतं, पण म्हणून तुम्ही सगळा दोष तिला द्याल हे चुकीचं आहे ना. इतक्या त्या ठिकाणी आता नंदिनी म्हणते, आई अगं. त्यावर शारदा म्हणते, हे बघ नंदिनी बाळा, तुला त्रास होतोय तो आई म्हणून मला कळतोय गं, पण म्हणून सगळ्यांनीच जर काव्याला चिडकारलं, काव्याला दोष दिला तर कसं चालेल? काव्या जे काही वागली ना त्यामध्ये तिची कुठलीही मर्जी नव्हती. मी सांगितलं होतं तिला सगळ्यांपासून गोष्टी लपवून ठेवायला, माझ्या मर्जीप्रमाणे वागली आहे ती, समजलं? ती तर त्याच दिवशी सगळ्यांना सगळं सांगून टाकणार होती, आठवतं आहे तुम्हाला? त्याच दिवशी मला हार्ट अटॅक आला, त्याच दिवशी माझी एन्जिओग्राफी केली, आठवतं आहे का? त्याबरोबर मग आता लगेचच धनंजय म्हणतो, हो मला आठवतं आहे. त्यावर काव्य म्हणत असते की नशीब बाबा, एवढं तरी तुम्हाला आठवतं आहे. त्याबरोबर दुसरीकडे आता रम्या आणि वसवत्या ह्या मस्त बिअर पिऊन सेलिब्रेट करत असतात. रम्या म्हणत असते, अगं हो आई, हे सगळं काय? त्यावर वसवत्या तिला सांगते, आनंद, सेलिब्रेशन, रम्या पी. त्याबरोबर रम्या मस्त एक पेक मारते. तर वसवत्या म्हणत असते, मला ज्या दिवशी त्या दोघी बहिणी आपल्या घरात लग्न करून आल्या होत्या ना, त्या दिवसापासून त्यांच्या संसाराला नजर लावायची होती, त्या दिवसापासून मला त्यांचे संसार उद्ध्वस्त करायचे होते. ते माझं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. काय सांगू रम्या, मला किती आनंद झाला आहे तुम्ही तुला. आता फक्त ह्या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला. त्यावर आता रम्या म्हणत असते, आई अगं आपण धमाकाच काही असा केला आहे ना की आता आपल्या आनंदाला कोणाची दृष्ट लागणार नाही. आपण ना आपल्या आनंदाला काळात तीट लावला आहे काव्या घराबाहेर गेल्यामुळे. जर काव्या ह्या घरात राहिली असती तर एक वेळी आपल्या आनंदाला गालबोट लागूसुद्धा शकलं असतं, कारण पार्थचं तिच्यावर प्रेम होतं, तिने पार्थचं मन वळवलं असतं. पण आता तर तसं काही होऊच शकत नाही, कारण ती काव्या ह्या घरातनं निघूनच गेली. त्यावर वसवत्या म्हणत असते, ती घरातनं जर गेलीच आहे तर ती घरात येऊच नये, यासाठी सुद्धा मी एक खतरनाक जबरदस्त प्लॅन आखून ठेवलेला आहे. या बिचाऱ्या सगळ्यांना माहीतच नाही उद्याची सकाळ त्यांच्यासाठी काय नवीन घेऊन येणार आहे. नाही सॉरी, यांच्यासाठी काय नवीन दुःख दारिद्र्य घेऊन येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आता पिहू जोरात ओरडतच येते, जीवादादा, पार्थदादा, मालिनी मामी, जीवादादा, पार्थदादा, मालिनी मामी. त्याबरोबर आता जीवा आणि मालिनी बाहेर येतात आणि पिहूला विचारतात, पिहू काय 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 झालं आहे आणि अशी ओरडत का आली आहेस, काय झालं आहे? त्याबरोबर मग आता पिहू ही जीवाच्या हातामध्ये मोबाईल देत म्हणते, अरे जीवा दादा, हे बघ ना, काल जे काही झालं आहे त्या सगळ्याची रील कोणीतरी सोशल मीडियावरती व्हायरल केली आहे आणि बघ तिला किती रीच आली आहे, बघ ना किती व्हायरल झाली आहे ती रील. त्याबरोबर जीवा लगेचच आता त्या रीलच्या व्ह्यूज बघतो. जवळपास मिलियन क्रॉस रील असतात आणि त्या रीलमध्ये बरेच म्हणजे सगळ्यापैकी सगळं खरं बोललेलं असतं. म्हणजे जीवा, नंदिनी, मालिनी काकू, विक्रम, पार्थ हे जे काही बोललेले असतात ते सगळं ऐकू येत असतं. जीवा म्हणतो, बाप रे पिहू, हे सगळं कोणी केलं? त्याबरोबर पिहू म्हणत असते, दादा अरे मला काय माहिती, पार्टीमध्ये आलेल्याच कोणीतरी हे सगळं व्हायरल केलं आहे. हे सगळं कुणी केलं, का केलं, मला काहीच कळतच नाही आहे रे. त्याबरोबर आता जीवा म्हणतो, हे बघ यातलं पार्थ दादापर्यंत काहीही पोचता कामा नये, हां आपण काय करायचं ते बघूया. आई मी आहे, तू घाबरू नकोस. इतक्यात मीडिया घरी पोहोचलेली असते आणि मीडिया आता पार्थच्या नावाने घोषणा करू लागते. पार्थला मीडिया बाहेर बोलवू लागते, आम्हाला पार्थ साहेबांना भेटायचं आहे, पार्थ देशमुखांना भेटायचं आहे, पार्थ सर आमच्यासमोर या, पार्थ सर. आता इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू येतात बाहेर आणि मालिनी काकू आता म्हणत असतात की काय सुरू आहे तुम्हा सगळ्यांचं आणि तुम्ही थेट आमच्या घरात कसे काय आलात. आणि
पार्थला तुम्हाला भेटता येणार नाही आहे, त्यामुळे ताबडतोब इकडनं चालते व्हा. त्याबरोबर मीडिया म्हणायला लागते की पार्थ सर यांच्या बायकोने चक्क देशमुखांच्या 2-2 मुलांना नादी लावलं. बिझनेसमन विक्रम देशमुख यांचा मुलगा, बिझनेस आयकॉन, यंग अचिव्हर ऑफ द इयर म्हणजेच पार्थ देशमुख यांच्या धर्मपत्नीने एकाच वेळी दिराला त्याचबरोबर पार्थ देशमुख यांना दोघांना एकत्र आपल्यामध्ये गुंतवलं. हे सगळं त्यांनी कसं काय केलं हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता त्याबरोबर मालिनी म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं? तुमच्या जिभेला काही हाड? बोलायचं म्हणून काहीही बोलाल का? तोंडात येईल तसं बोलू नका, समजलं? आता मालिनीचा हा वाढलेला आवाज पार्थच्या खोलीपर्यंत जातो. आता पार्थच्या खोलीत हा वाढलेला आवाज जाता क्षणी पार्थ बाहेर येतो खोलीतनं आणि अलगद टोकून बघतो तर तिकडे त्याला मीडिया दिसते. आता मीडियासुद्धा पार्थला बघते आणि मग मीडियाच पुढे येते घरात आणि आता पार्थला विचारायला लागते, सर तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या नालायक बायकोबद्दल, तुमच्या त्या बायकोबद्दल जिने तुमची फसवणूक केली, तुमच्या त्या बायकोबद्दल जिने तुमच्याबरोबर लग्न केलं आणि तुम्हाला डबल डेट केलं, तुमच्या भावाबरोबर रिलेशनमध्ये असतानासुद्धा तिने तुमच्याशी लग्न केलं. सर तुम्ही मग तुमच्या बायकोला घटस्फोट कधी देणार? सर तुमच्या बायकोमधले आणि तुमच्यामधले संबंध फारसे बरे नव्हते का, म्हणून तुमच्या बायकोने तुमच्या भावालाच स्वतःची शिकार बनवली? त्याबरोबर मग मात्र आता त्या ठिकाणी पार्थ काही बोलत नसताना जीवा येतो आणि जीवा म्हणतो, बास हा, खूप ऐकून घेतलं आत्तापर्यंत तुम्हा सगळ्यांचं, खूप. पहिली गोष्ट तर परमिशन नसताना तुम्ही कोणीतरी आमची एखादी व्हिडिओ लीक करताय आणि नंतरनं येऊन आमच्याबरोबर हे असल्या भाषेत अश्लील पद्धतीने आमच्या घरातल्यांवरती आरोप करताय. हे सगळं सहन करून घेणार नाही आहे आम्ही. गुपचूप ताबडतोब इकडनं चालायला लागायचं, समजलं ना? चला निघा. त्याबरोबर आता पत्रकार म्हणायला लागतात, हे बघा जीवा सर, चूक जर स्वतःची असेल ना तर दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही. तर गाईज हे बघा, आपल्यासमोर जन्मेजय देशमुख म्हणजेच काव्या देशमुख म्हणजेच पार्थ देशमुख यांच्या पत्नीचे प्रियकर म्हणजेच पार्थ देशमुख यांचे सख्खे धाकटे भाऊ इथे आलेले आहेत. स्वतःच्याच मोठ्या भावाच्या संसाराला दृष्ट कशा पद्धतीने कोणी लावू शकतं हे आपल्याला यांच्याकडे बघून कळतं. स्वतःच्याच कुटुंबात कोणी कसा नीचपणा करू शकतं हेही आपल्याला यांच्याकडे बघून कळतं. त्याबरोबर जीवा म्हणतो, बास, निघा आता इकडनं, नाहीतर कॅमेरे फोडून टाकेन मी, निघा इकडनं, चालते वा. त्याबरोबर आता कॅमेरामॅन जात नसतात. मग जीवाला शेवटी ऑप्शनलेसली वॉचमन्सना घरात बोलवावं लागतं. जीवा दोन्ही वॉचमन्सना आतमध्ये बोलवतो आणि सांगतो की तुम्हाला कळत नाही का, कोणालाही आतमध्ये सोडता का? ताबडतोब या सगळ्यांना इकडनं बाहेर हाकलवा. वॉचमन सांगतात की सॉरी साहेब, अहो ही लोकं जातच नव्हती, आम्हाला काही पर्याय उरवला नव्हता आणि म्हणून मग आमचा नाईलाज झाला. जीवा म्हणतो, ताबडतोब यांना इकडनं हाकलून दाखवा आणि जर पुन्हा ही लोकं बंगल्याच्या आत आली ना तर याद राखा, तुमची नोकरी माझ्या हातात आहे, मी तुमची नोकरी घालवणार, कळलं ना? त्याबरोबर मग आता वॉचमन हा लगेचच त्या लोकांना बंगल्याच्या बाहेर काढतो. तर इकडे हे सगळं काही लाईव्ह दिसत असल्या कारणामुळे आता आरुषी टी व्ही ऑन करते तेव्हा बातम्यांचे ती चॅनल लावते आणि त्यावरती आता तिला हे सगळं काही दिसतं. त्याबरोबर आरुषी लगेचच काव्याला मोठ्याने हाका मारते, काव्या लवकर ये, आई, बाबा, नंदिनीताई लवकर या सगळ्यांनी. त्याबरोबर आता सगळेच जण खाली आलेले असतात. तर आता आरुषीला आई विचारते, आरुषी काय एवढं मोठ्याने हाका मारतेस? मग आरुषी सांगू लागते की आई अगं हे बघ काय. आणि मग आता ती आईला तो टी व्हीवरचा व्हिडिओ दाखवते, त्या बातम्या दाखवते आणि म्हणते, हे बघ ना अगं, हे सगळं पत्रकारांपर्यंत कसं पोहोचलं? अगं सगळ्या न्यूज चॅनलवरती हेच दाखवत आहेत, सगळे लोक काव्याला वाटेल तसं बोलत आहेत, सगळेजण काव्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत, बघ ना. त्याबरोबर मग आता शारदा ही लगेचच म्हणते, लाज कशी वाटत नाही या लोकांना, परिस्थिती माहिती नसताना नको त्या विषयावर बातमी करायची. त्याबरोबर मग आता शारदा रडत बसलेल्या काव्याच्या खांद्यावर अलगद हात ठेवते आणि आता ती काव्याला म्हणते, काव्या शांत हो बाळा, शांत हो आणि आता रडू नकोस. ही वेळ रडत बसण्याची नाही आहे तर लढून दाखवण्याची, समजलं तुला? अगं लोक वाटेल तसं बोलतील म्हणून तू गप्प बसणार आहेस का? काव्या तूच म्हणतेस ना, अन्याय सहन करायचा नसतो तर अन्यायाला वाचा फोडायची असते. सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. मग जा तुझ्या घरी आणि दाखवून दे सगळ्यांना की तू ह्या सगळ्यात दोषी नाही आहेस. जा बाळा जा. जर तू इथे थांबलीस, इथे राहिलीस तर सगळ्यांना हेच वाटेल की तू दोषी आहेस आणि दुःखाच्या काळात सासरच्यांना एकटं सोडून पळून येणाऱ्या मुलींपैकी आमच्या मुली नाही. जा.
आता आईने हे एवढं सांगितल्यावर मग काव्या धावत पळत तिच्या सासरी पोहोचलेली असते. आता बघते तर काय, मीडिया घराच्या बाहेर उभी राहूनसुद्धा आता पार्थबद्दल, जीवाबद्दल आणि तिच्याबद्दलसुद्धा काहीतरी बोलतच असतात. जीवाबद्दल आणि काव्याबद्दल तर मीडिया सरळ अश्लील भाषा वापरत असते. मग मात्र आता काव्या म्हणते, बास, थांबवा हे सगळं. काय सुरू आहे तुम्हा सगळ्यांचं? नाही, मला मान्य आहे, पत्रकार आहात तुम्ही सगळे, बातमीच्या कायम शोधात असता वगैरे, सगळं ठीक आहे. पण एखाद्याच्या जखमेवरती इतकं मीठ कसं काय चोळू शकता तुम्ही? पत्रकार म्हणजे लोकशाहीतेचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार आहात ना तुम्ही. सामान्य जनता तुमच्यावरती विश्वास ठेवते. तुम्ही जे काही न्यूजपेपर्समध्ये, टेलिव्हिजनवरती दाखवताना त्या सगळ्या गोष्टींना खरं समजते. मग का अशी फसवणूक करताय लोकांची? एखादी गोष्ट जर तुमच्यापर्यंत आली तर ती फिल्टर करून, ती व्यवस्थित चेकआउट करून, मग खरी खोटी तिची तपासून मग ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम आहे ना तुमचं. का उगाचच्या उगाच फक्त एखादी गोष्ट समजली की तिची बातमी बनवून मसालेदार करून तिला आपल्या चॅनलवरती कशी सगळ्यात जास्त वेळ टिकवता येईल हे बघता तुम्ही पत्रकार. हे बघा, आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, का झालं, तिथे काय सिच्युएशन होती, यातलं तुम्हाला कोणाला काहीच माहीत नाही आहे ना. मग का वागताय असं? मी तुम्हा सगळ्यांसमोर हात जोडून विनंती करते, प्लीज थांबवा हे सगळं. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. तर आता मालिनी काकू टी व्हीवरती काव्या त्या लोकांना असं उत्तर देताना बघतात आणि मग आता मालिनी काकू त्या ठिकाणी जीवा आणि पार्थलासुद्धा बोलवतात आणि दाखवतात की बघा, शेवटी काव्याच धावून आली आणि काव्याने देशमुखांची बदनामी होण्यापासून वाचवलं. पार्थ, बघतोयस ना तू? बघ पार्थ, बघ बाळा. अरे, ज्यावेळी आपण देशमुख संकटात सापडलो होतो, ज्यावेळी नंदिनीला त्या दीपकने किडनॅप केलं होतं, त्यावेळीसुद्धा पुढे काव्यच होती आपल्याला वाचवण्यासाठी आणि आजसुद्धा आपल्याला वाचवण्यासाठी काव्याच आहे. आजपर्यंत प्रत्येक वेळी काव्याने फक्त आपल्यासाठी काही ना काहीतरी केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न तिने तुझ्यापासून गोष्टी लपवण्याचा किंवा तिने तुझ्याजवळ खोटं बोलण्याचा. तर हे बघ बाळा, जे काही घडलं ना ते खूप घाईघाईत घडलं. तुमचं दोघांचं लग्न खूप मोठ्या कंडिशनवरती घडलं होतं. त्यामुळे तुझ्याशी बोलण्यासाठी तिला वेळच मिळाला नव्हता आणि किंबहुना कुणी तिला विचारलंही नव्हतं. ती लग्नाला नकार देत होती पण तिच्याकडे कुणी लक्षच देत नव्हतं. लक्षात आहे ना तुझ्या पार्थ? त्यावेळी मग पार्थ हा आता विचार करतो आणि पार्थला थोडीफार काव्याची बाजू पटते. त्याबरोबर आता काव्या घरात आलेली असते. काव्या पार्थजवळ चाललेलीच असते पण पार्थ ती जवळ येताच बघतो आणि तिकडनं आतमध्ये खोलीत निघून जातो. त्याबरोबर आता काव्या देशमुखांच्याच घरात राहण्याचा निर्णय घेते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.